Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. धाराशिवच्या सौंदाणा अंबा या गावामध्ये मी आहे. सोयाबीनच्या शेतात आहे. इथं चप्पल घालता येत नाही म्हणून पाय फसतायत चिखलात. पाणी इथून पुरचं ओसरलं आहे, पण तरीसुद्धा पिकांचं नुकसान झालं आहे का झालं आहे. पण इथले एक शेतकरी आहे ज्यांच्या सोलार पंपाचं नुकसान झालं आहे. 3 लाख रुपये खर्च करून त्यांनी शासनाकडून अनुदानामध्ये सोलार पंप घेतलेला होता. पण ज्या वेळेला आम्ही त्यांच्या शेतात पोहोचलो चिखल तुडवत, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की या जी हाईट आहे या सोलारची, या हाईटपेक्षा 15 फूट पाणी वर होतं. म्हणजे या सोलारच्या वर पाणी होतं आणि त्या पुराच्या पाण्यामुळं आणि झाडं त्याच्यावर पडल्यामुळं या सोलारचं पूर्णतः नुकसान झालं आहे. आणि नुकसान केवळ झालेलं नाही आहे, तर हा सोलार याच्यात होता, विम्यात होता. पण ज्यावेळेला त्यांनी विमा मागायला गेलेत तर त्यांना वेगळीच काहीतरी कारणं सांगितली जातात आणि त्यांना त्याच्यामध्ये अडचणी येतात. सोलारचा प्रश्न आहे का तर आहेच, पण त्याची विहीरसुद्धा कोसळली आहे. ज्या विहिरीला लाखो रुपये खर्च येतात त्या विहिरीच्या सगळ्या कठड्याला कडे पडलेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी करायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. तुम्ही सोलार कधी खरेदी केलेलं होतं आणि काय झालं आहे आत्तापर्यंत सगळ्या याच्यात? तर 2 वर्षापूर्वी आम्ही सोलार घेतलं होतं. ते कालच्या पुरामध्ये ह्याच्यावर 10-15 फूट पाणी होतं वर. त्या पाण्यामध्ये याला फुरसण बसून सगळं हे सोलार डिस्ट्रॉय झाले आणि आता ह्याचं काहीच काम नाही याचं. त्याच्यामध्ये विहीर एक गेली आहे. ऊसाचं तेवढं तुम्ही नुकसान बघितलंच आहे. सोयाबीनचं काय आता काढायचंच काम नाही. यामध्ये सर आम्ही धरणातून माती आणून टाकलेली आहे. 2100-2200 रुपये टिप्पर प्रमाण माती आणून टाकलेली. 21 मध्ये पण 2021 पर्यंत असाच पूर आला होता. 21 मध्ये आता हे सोलार किती नुकसान झालं? सोलारचं पूर्णतः झाले सर. हे काहीच कामाचं नाही ना. आता किती पैसे किंमत काय होती? साधारण 3 लाख रुपये शासनाचंच अनुदान आहे त्याला. पण आता हे इन्शुरन्स आहे, पण इन्शुरन्सला कंपनी काय बोलू देत नाही. त्यांना आम्ही मेसेज टाकला तर ते म्हणतात पेपरचं कात्रण द्या. इन्शुरन्स मध्ये किती भरपाई मिळते माहित नाही सर ते आपल्याला इन्शुरन्स पर्यंत, पण इन्शुरन्स आहे त्याला. आणि त्याला म्हणलं तर ते म्हणतात पेपरची बातमी दाखवा. तुम्हाला मेसेज केला त्यांनी? हा सर. हे काय दाखवा. हे कुठले डॉक्युमेंट पाठवले तुम्ही त्यांना? मी आमचे डॉक्युमेंट पाठवले होते ना. मी कॅमेरामॅन गोपाळ यांना विनंती करेन की याच्यामध्ये त्यांनी व्हॉट्सअप चॅट आहे त्यांची इन्शुरन्स कंपनीची आणि याचे डॉक्युमेंट्स पाठवलेत त्यांनी सोलारच्या प्रतिनिधी. तर त्यांच्या प्रतिनिधीचं मेसेज काय आहे बघा. पेपरला आलेली कटिंग पाहिजे. पूर आल्याची बातमी असेल ना लोकमत सकाळ पुढारीला. तर जर ह्यांचं नुकसान झालंय हे निकष नाही आहे. जर माध्यमामध्ये जर बातमी आली असेल तर ते पाठवा. असं विमा कंपनीचं. कुठली कंपनी? विमा कंपनी अक्षय कंपनीचं आहे. त्यांनी कुठला काढला इन्शुरन्स काय माहित नाही सर आम्हाला. कुणी त्या कंपनीने काढलेला? तुम्ही नाही? आम्ही नाही काढलेला. त्याचा इन्शुरन्स आहे. 5 वर्ष त्याची वॉरंटी आहे ना, गॅरंटी आहे त्याची. मग तोपर्यंत इन्शुरन्सचं काम त्यांनीच पुरवायला पाहिजे. मग ते प्रतिनिधीचा नंबर देत नाही, त्याच्यावर कस्टमर केअर नंबर नाही त्या प्लेटवर. आम्ही नंबर उपलब्ध करून प्रतिनिधीचा नंबर घेतला तो तसं म्हणतो. तो हवामान विभागाचा अंदाज पाहिजे त्यांना. म्हणजे त्या दिवशी पाऊस किती पडला, पूर आलताच का. आता हे तुम्ही तर प्रत्यक्षातच बघतो पूर आला का नाही ते. आता आम्ही जायचं कुठं? आता हे कसं दुरुस्त कसं करणार? दुरुस्त सर आमच्याच्यानं शक्य नाही ते, कारण खर्च मोठा आहे ना, भांडवली खर्च. आम्ही किती अल्पभूधारक शेतकरी होते. 3 लाख रुपये खर्च आहे सर त्याचा. परत 3 लाख? हा, परत 3 लाख रुपये. त्याला काहीच कामच नाही. स्टार्टर त्याचं गेलंय, प्लेटा फुटल्यात, विहिरीचं तर बघतो आज लाख रुपये खर्च आहे. सगळं कडं तडकले, मध्ये गाळ गेला विहिरीमध्ये. आम्ही ते म्हणजे मोटर किती तास चालायची? साधारण 8 तास चालतो सर. हा. आणि त्याला ऊन लागायचं? हा, ऊन लागत होता. पावसाळा आणि हिवाळ्यात किती असायचं? थोडासा कमी व्हायचा टाइम. 5-6 तास पावसाळ्यामध्ये. आणि तुम्हाला इथं विद्युत पुरवठा किती तास असतो? 8 तास असतो. 8 तास? हा, 8 तास असतो. ते लाईट वापरली जायची ना जर सोलार सुरू असेल तर? हा, सोलार नसलं तर मग लाईट वापरायची. आणि किती वर्षांपासून वापरतो सोलार? 2 वर्ष झालं सर. 2 वर्ष? हा. अक्षय कंपनीचं सोलार आहे, पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही आम्हाला. आता 2 दिवस झाले ना पाणी आहे. काल उसरले पाणी. सकाळपासून त्याच ह्याच्यात होतो आम्ही. त्यांचे भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुमचं काय नुकसान झालंय? सगळं ते ऊस सगळा म्हणजे असं मुळासकट उपटलाय. आणि सोयाबीन, ही पुन्हा विहीर, ही दोन्ही सगळं मिळून आपलं नाही म्हणलं तरी 5-6 लाख रुपयाचं काय अपेक्षा काय आता सरकारकडून? अपेक्षा ह्याचं तरी कमी काय म्हटलं? आमच्या दुःखाचं भांडवल करू नये. हे पिकाचं नुकसानापेक्षा आमच्या जी माती गेली मोलाची. मी सर इथंच पाण्यात अडकलो होतो त्या दिवशी. मी पाणी म्हणजे माती वाहून चाललेली आम्ही बघत होतो ना. आता जी माती खरडून गेली आहे ती जमीन परत तिथं यायला किती वर्ष लागते सर? आता ते शासनाला पण माहिती आहे. आम्ही ह्याचे पंचनामा करले म्हणले तर ते म्हणतात की हे पुन्हा पोट खराब क्षेत्र होईल पुन्हा. म्हणजे ह्याला वेगळी मदत आहे म्हणे शासनाची. ह्याला जर आम्ही समजा आता पंचनामा केला तर ते म्हणतात की हे पोट खराब राहील 7 वर्षे. म्हणजे ह्याला पुन्हा कुठलं अनुदान मिळणार नाही, अगर कर्ज मिळणार नाही असं म्हणत होते. मग ते आमदार साहेबाला आम्ही सांगितलं तसं. किती क्षेत्र आहे तुमच्याकडे जमिनी? आम्ही सगळे अल्पभूधारक. 1 हेक्टर 70-80 क्षेत्र आहे आमचं. बंधुराच्या नावाने तेवढं क्षेत्र आहे. एवढं सगळा उदरनिर्वाह आमच्या शेतीवर आहे सर. ही सगळी जमीन आम्ही माती टाकून बनवलेली आहे.
भराव टाकून माती धरणं सगळं माझं खरडून गेलं. सगळं करून 21 मध्ये सर काय गेलं ह्याच्यातलं अजून 21 मध्ये बी असाच पूर आला होता. आता पण ते चालेल 21 मध्ये त्याला किती खर्च आला होता? साधारण एकरी 3-3.5 लाख रुपये आला होता म्हणजे मातीला. म्हणजे जवळपास ते 8-10 लाख रुपये. हा हे 2-2.5-3 एकर क्षेत्र आहे सर हे खाल्लं जे आहे ते 2.5-3 एकर. त्यांच्या सोलारबद्दल जे बोललो ना आपण की सोलारचं नुकसान झालंय 3 लाखांचं, त्यांचं तेवढं नुकसान नाही. त्यांचे भाऊ 6 लाख रुपयांचं नुकसान सांगतात. विहिरीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. तर आकडा जर लावला ना हा आकडा 15-17 लाखांच्या वर जातो. हे सरकारला समजून घ्यावं लागणार आहे. 2.5-3 हजार आणि ही स्टोरी कशासाठी महत्वाची आहे? तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर ज्यावेळेला येतात त्यावेळेस राखरांगोळी होणं कशाला म्हणतात इथं तुम्हाला आल्यानंतर कळतं. सोलार, विहीर, पिकं, शेती, जमीन, ऊस, कितीतरी गोष्टी आहेत. 8-7-8 गोष्टी तर मीच सांगतोय. त्यामुळं सरकारला निकषामध्ये जसं सांगतात की ते सोलार विम्यामध्ये अडकलंय, विमा कंपन्यांवाले वेगळंच काहीतरी सांगतात की वृत्तपत्रामध्ये बातम्या लिहिली पाठवा. तर हे कुठले निकष झाले? तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सरकारला विचार करावा लागणार आहे. आणि जर खरंच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा म्हणतो मी, जर दिलासा द्यायचा असेल तर तातडीने निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यानंतर शेतकरी ताटमानेने काही महिन्यांमध्ये काही वर्षामध्ये इथं उभं राहायचं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक, धाराशिव.